मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की फायनली आकाशने नम्रताला प्रपोज केलेलं आहे आणि तेही इतकं स्वीट, इतकं रोमॅन्टिक पद्धतीने ना, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही असं प्रपोज त्याने केलेलं आहे. आता त्याने कसं प्रपोज केलं हेच आपण पाहणार आहोत. मित्रांनो, त्याने आता इथे नम्रताला भेटायला बोलवलेलं आहे आणि बिचारी नम्रता लपत-छपत, कारण आता तिची ही पहिलीच वेळ आहे आणि ती बिचारी घाबरत आहे की देवा मला प्लीज मला वाचव आणि माझ्या आईला कळून देऊ नको, म्हणून ती आता लपत-छपत घराबाहेर आलेली आहे आणि आकाशच्या गाडीत बसलेली आहे आणि दोघे जण छान मस्त कुल्फी खायला गेलेले आहेत. आता ती कुल्फीविषयी आकाशला छान छान गोष्टी सांगत आहे आणि आता आकाशही तिला बोलत आहे की अगं तुला कुल्फी खायची खूप इच्छा आहे ना, तर चल मी तुला खाऊ घालतो. आणि म्हणून तो आता एका कुल्फीवाल्याच्या इथे तिला सांगत आहे की या आतमध्ये या हात घाल आणि तुला कुल्फी भेटेल. म्हणून नम्रता आता कुल्फी शोधते, तर तिला हाताला लागते एक छान असं लाल कलरचं गिफ्ट. तर ती बोलते हे काय आहे, हे कुल्फी नाही आहे, हे तर काहीतरी वेगळंच आहे. म्हणून ती उघडून पाहते तर अंगठी. ती बोलते की आकाश सर हे काय आहे, म्हणजे कुल्फी खायला आणि कुल्फी अंगठी काय आहे. तर आता तीच अंगठी आकाश हातात घेऊन तिला बोलत आहे की नम्रता अगं ही अंगठी आहे आणि आता ऐक तू आता नम्रता देसाई आहेस, तर प्लीज माझ्याशी लग्न करशील का, विल यू मॅरी मी. आणि तू आता नम्रता आकाश पाटील बनशील का. आणि आता बापरे, चक्क बिचाराच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि ती हो बोललेली आहे. आणि आता छान मस्तपैकी आकाशने तिच्या बोटात अंगठी घातलेली आहे आणि दोघे जण एवढे खुश आहेत ना, वा 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 ग्रेट. छान मस्त आता कुल्फीचा आनंद घेत आहे, इतके आनंदी आहेत. तर आपल्याला आता दुसरीकडे असं पाहायला भेटतंय की आता ईश्वरी अर्णव सगळ्याच्या घरी आहे आणि आता अंजलीचा डोहाळ्या जेवणाचा विषय चालू आहे आणि आता अंजली खूप खुश आहे. अर्णव आणि राकेशमध्ये बोलणं चाललेलं आहे. अर्णव राकेशला म्हणत आहे की आता जेव्हा दीचं बाळ येईल ना, तेव्हा तुझा काळ येणार आहे आणि ते जसं तू कंस आणि तो कृष्ण बनून जन्माला येणार आहे. पण इकडे राकेश म्हणत आहे की तिचा बाळ यायच्या आधी मीच तुझा काळ आणणार आहे आणि तुझी प्रॉपर्टी सगळी हडपणार आहे. मित्रांनो, काय वाटतं, राकेश करू शकेल का हे सगळं. करू शकतो, काय सांगता येत नाही. काय वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.